नमो नमः सर्व विद्यार्थी मित्रांना लर्न संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज आपण संस्कृत वर्णमाला शिकणार आहोत। तर संस्कृत वर्णमालामध्ये वर्ण कशाला म्हणतात? तर मानवी मुखातून बाहेर पडणारे जे मूळ ध्वनी किंवा आवाज आपण ज्याला म्हणतो त्यांना वर्ण असे म्हटले जाते। आता वर्णांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांचे स्वर, व्यंजन व पराश्रित असे 3 भाग होतात। आता संस्कृतमध्ये जर बघितले तर एकूण 13 स्वर व 33 व्यंजने असे एकूण 46 वर्ण आहेत। आता 46 वर्णांमध्ये स्वर आधी आपण समजून घेऊ। तर स्वर कशाला म्हणतात की ज्या वर्णांच्या पूर्ण उच्चारणासाठी इतर वर्णांची आवश्यकता नसते अशा वर्णांना स्वर असं म्हटलं जातं। आता आपण उदाहरण बघून घेऊ की अ, इ, उ आणि ऋ हे स्वराचे उदाहरण आहेत। स्वयं राजन्ते इति स्वराः म्हणजे काय? तर स्वरांचं जे उच्चारण आहे हे कोणाच्याही मदतीशिवाय जे स्वयंपूर्ण आहेत त्यांना कुठल्याही व्यंजनाची गरज किंवा आवश्यकता नसते अशांना स्वर असं म्हटलं जातं। आता प्रामुख्याने स्वरांचे काही प्रकार आपल्याला बघायचे आहेत। आता स्वरांचे प्रकार आपण बघून घेऊ। उच्चारणात लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे ह्रस्व, दीर्घ व प्लुत असे 3 प्रकार आहेत। आता ह्रस्व स्वर कशाला म्हटलं जातं? तर अ, इ, उ, ऋ, लृ। जसं अ, इ, उ, ऋ, लृ जेव्हा आपण यांचा उच्चार करतो तर यांचा उच्चारणाचा कालावधी जो आहे तो थोडा कमी प्रमाणात असतो म्हणून ते ह्रस्व असं त्यांना म्हटलं जातं। 2 नंबर येतात तर ते दीर्घ स्वर। आता दीर्घ स्वर बघा, तर दीर्घ स्वर जेव्हा आपण उच्चारण करतो तर ह्रस्व स्वरांपेक्षा दीर्घ स्वरांना थोडासा वेळ जास्त द्यावा लागतो उच्चारणासाठी। जसं आ, इ, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ इत्यादी। आणि प्लुत स्वर, आता 3 नंबरचे आपण प्लुत स्वर बघत आहोत। तर प्लुत स्वर यांना ह्रस्व, दीर्घ या दोघही स्वरांपेक्षा थोडा वेळ अधिक उच्चारणासाठी लागतो। जसं आ, इ, उ, ऋ। तर अशा प्रमाणे त्यांचा जो उच्चारणाचा कालावधी आहे हा थोडासा तिप्पट होतो ह्रस्व स्वरांपेक्षा, म्हणून त्यांचं लिखाण सुद्धा स्वरांच्या पुढे 3 जे दीर्घ स्वर आहेत त्यांच्या पुढे 3 असं लिहून ते लिहिले जातात। आता प्लुत स्वर हे वेद वाङ्मयात आढळतात। याशिवाय संयुक्त स्वर व सजातीय स्वर व विजातीय स्वर असेही स्वरांचे प्रकार होतात। आता व्यंजन व त्यांचे प्रकार आपण बघून घेऊ। व्यंजन, उच्चारणाच्या दृष्टीने व्यंजने स्वयंपूर्ण नसतात। पूर्ण उच्चारणासाठी त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते। ज्या वर्णांच्या पूर्ण उच्चारणासाठी आवश्यकता असते त्यांना व्यंजन असे म्हणतात। म्हणजे व्यंजनांचं उच्चारण हे स्वयंपूर्ण नाही, तर त्यांना उच्चारण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागते? तर स्वरांची मदत घ्यावी आपल्याला लागते। आपण समजून घेऊ। तर वरती जे दिलेले आहेत की क, ख, ग, घ, आपण जेव्हा उच्चारण करतो तर क चा
ख चा ग चा घ चा काय केलंय पाय आपण मोडलेला आहे. आता पाय मोडला याचा अर्थ की त्यांना हलंत स्वर असं म्हटलं जातं. आता हलंत त्यांना का म्हटलं जातं हे पाणिनी व्याकरणानुसार आपल्याला पुढच्या भागामध्ये आपण शिकूच. पण हे जे आहेत तर हे शुद्ध व्यंजन आहेत. शुद्ध म्हणजे कसे तर हे क ख ग घ असं तर आपण कोणाशी बोलू शकत किंवा म्हणू शकत नाही. मग त्यांचं उच्चारण जेव्हा केलं जातं तर तिथे काय लागला जातो स्वर लागला जातो. जसं क हलंत अधिक अ बरोबर क हा पूर्ण क जो आपण म्हटला ख अधिक अ ख ग अधिक अ ग असे ते स्वर लागून त्यांचं संपूर्ण उच्चारण केलं जातं. आता व्यंजनांचे सुद्धा 3 मुख्य गट आहेत. आता ते आपण जाणून घेऊ. तर स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजन म्हणजे काय तर त्यांना वर्गीय व्यंजन असे देखील म्हटलं जातं. आता वर्गीय व्यंजन का म्हटलं जातं की त्यांची एका प्रकारे वर्गामध्ये विभागणी केलेली असते. जसं क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, म वर्ग. मग आता क वर्ग म्हणजे कसं तर त्या लाईनमध्ये आपण बघत आहोत की क, ख, ग, घ, ङ जो क पासून तर ङ पर्यंत हे जे 5 व्यंजने आहेत तर हे एका वर्गात म्हणजे क या वर्गात त्याचं सुरुवातीचं अक्षर क असल्यामुळे त्यांना क वर्ग असं म्हटलं जातं. तसा दुसरा च वर्ग च, छ, ज, झ, ञ. तिसरा वर्ग ट, ठ, ड, ढ, ण. चौथा वर्ग त, थ, द, ध, न. पाचवा वर्ग प, फ, ब, भ, म. असे क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, म वर्ग. आता यांना पाणिनीय व्याकरणानुसार कु, चु, टु, तु, पु म्हणजे सॉरी इथे आपण म वर्ग इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर म वर्ग नसून तो प वर्ग आहे आणि कु, चु, टु, तु, पु म्हणजे क, च, ट, त, प. तर या ठिकाणी आपण प वर्ग असं देखील म्हणू शकतो. तर हे असे 25 व्यंजने आहेत. आता या वर्गीय व्यंजनानंतर आपण अंतस्थ व्यंजन समजून घेऊ. अंतस्थ व्यंजन म्हणजे काय तर य, र, ल, व. अंतस्थ व्यंजन जेव्हा आपण उच्चारण करतो तर हे तोंडातल्या तोंडात मुखातल्या मुखात त्यांचं उच्चारण होतं म्हणजे मधल्या मध्ये य, र, ल, व. तिसऱ्या नंबर येतं उष्म व्यंजने. आता उष्म व्यंजने म्हणजे काय तर श, श, स, ह. उष्म या शब्दानुसारच त्यांचा अर्थ आहे की उष्म म्हणजे गरम हवा. व्यंजने हे जेव्हा उच्चारण केले जातात तेव्हा आपल्या मुखाद्वारे थोडीशी गरम प्रकारची हवा म्हणजे वाफ आपल्या मुखातून त्यांच्या उच्चारणाच्या वेळेस होत असते म्हणून त्यांना उष्म व्यंजने असे देखील म्हटले जाते. अशी एकूण 33 व्यंजने आहेत. आता आपण जेव्हा मराठी बाराखडी बघत असतो तर त्यामध्ये आपल्याला ळ हा व्यंजन देखील बघण्यासाठी मिळतो. पण ळ हा व्यंजन वेदांमध्ये वापरला जातो. हा वर्ण जर आपण बघितलं की ऋग्वेदामधलं जे पहिलं अग्निसूक्त आहे त्याच्यामधला जो पहिला मंत्र आहे की ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजं होतारं रत्नधातमं असा तो पूर्ण गायत्री छंदातला मंत्र आहे. तर विदग्ध संस्कृत वाङ्मयात त्यांचा वापर नाही. म्हणजे आपण जे संस्कृतचं वाङ्मय बघतो तर त्याच्यामध्ये काही त्याचा वापर नाही. पण जे वेदांचे कालावधीमध्ये जे वेदांचे मंत्र आहेत त्याच्यामध्ये ळ हे अक्षर वापरण्यात आलेलं आहे. आता मराठीतील क्ष आपण क्षत्रियाचा क्ष किंवा ज्ञानदेवाचा ज्ञ हे वर्ण जेव्हा संस्कृतमध्ये बघतो तर ते जोडाक्षराप्रमाणे वापरले जातात. जसं की यांना संयुक्त व्यंजने असं म्हटलं जातं.
आता ते जसे बनतात जसं क हलंत अधिक श हलंत अधिक म्हणजे स्वर मिळून बरोबर क्ष. तसंच प्रमाणे ज अधिक ञ अधिक म्हणून बरोबर ज्ञ. अशा प्रकारे ते संयुक्त व्यंजने तयार होतात. आता कठोर व मृदू व्यंजन. आता कठोर व्यंजन कशाला म्हटलं जातं की ज्यांचा उच्चारण केला जातो तर करत असताना शरीरातून कठोर पद्धतीने त्यांचा उच्चारण किंवा त्यांचा जो आवाज असतो तो निघत असतो, म्हणून त्यांना कठोर व्यंजने असं म्हटलं जातं. आता पहिले जे वर्गातील पहिलं अक्षर, प्रत्येक वर्गामध्ये जे पहिलं अक्षर आहे तर त्या पहिल्या अक्षरातून पहिली जी दोन व्यंजने असतात ती कठोर व्यंजने असतात. जसं क ख, च वर्गातील च छ, ट वर्गातील ट ठ, त वर्गातील त थ, प वर्गातील प फ आणि श श स. ही 13 व्यंजने जी आहेत ती कठोर असून उरलेली जी 20 व्यंजने असतात ही सर्व मृदू व्यंजने असतात. मृदू म्हणजे कसं की त्यांचं उच्चारण हे सौम्य पद्धतीने किंवा त्यांचा जो आवाज आहे जो आपण ऐकतो तो हा सौम्य पद्धतीने असतो. आता मध्ये आपण अनुनासिक व अननुनासिक समजून घेऊ. अनुनासिक म्हणजे काय तर प्रत्येक वर्गातील 5वं व्यंजन जसं ङ ञ न न म यांना अनुनासिक असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं की त्यांचा जो उच्चारण आहे तो नाकाद्वारे, जसा उच्चारण आपण म्हणत असताना थोडासा नाकाचा भागाचा वापर आपण मधल्यामध्ये करत असतो, म्हणजे जो वायू निघतो तो मुखातून आणि नासिकेतून म्हणजे नाकाद्वारे. त्यांचा जसं ङ ञ न न म. आणि अर्धस्वरांपैकी आता य व ल यांना अर्धस्वर सुद्धा म्हटलं जातं, कारण की ते मुखातल्या मुखात अंतस्थ व्यंजन असून ते अर्धस्वराप्रमाणे सुद्धा त्यांचा वापर होतो. ही 3 व्यंजने अनुनासिक आहेत. अनुनासिक म्हणजे त्यांचं जेव्हा लेखन केलं जातं तर ते या पद्धतीने य व ल असे करतात. आणि उरलेली जी 25 व्यंजने आहेत ती अननुनासिक आहेत. म्हणजे काय की ज्यांचे उच्चारण मुखसहित नासिकेतून होते असे वर्ण होय. आता अनुनासिक आपण बघितलं की ते त्याच्या नाकामधून जी हवा निघते त्याचा वापर होतो, पण अननुनासिक हे कसे होतात त्यांचा मुख आणि नासिक यांच्यामधून सुद्धा त्याचा उपयोग उच्चारण करताना केला जातो, म्हणून त्यांना अननुनासिक असं म्हणतात. आता आपण अल्पप्राण समजून घेऊ. तर ज्या व्यंजनांच्या उच्चारासाठी मुखाद्वारे कमी प्रमाणात हवा बाहेर टाकावी लागते. आता त्या व्यंजनांना काय म्हणतात तर अल्पप्राण असं म्हटलं जातं. तर त्या शब्दामध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे की अल्प म्हणजे काय की कमी प्रमाणात, प्राण म्हणजे काय प्राणवायू. तर हे जेव्हा आपण उच्चारण करतो तर थोड्या प्रमाणात हवा आपल्या मुखाद्वारे बाहेर टाकली जाते. आता प्रत्येक वर्गातील पहिलं, तिसरं आणि 5वं व्यंजन जे आहे व अर्धस्वरापैकी य व र ल ही अल्पप्राण व्यंजने आहेत. म्हणजे यांचं जेव्हा उच्चारण केलं जातं तर वर्गातील पहिलं अक्षर कसं असतं क, मग दुसरं क सोडलं, तिसरं ग, क ग, घ सोडला तर ग ख ग घ ङ. असं 5वं व्यंजन जे अनुनासिक आहेत. तसं छ सोडला ज, झ सोडला ञ. अशा पद्धतीने ही अल्पप्राण व्यंजने आहेत. आता महाप्राण. महा म्हणजे आता त्यांचा शब्द कसा आहे, महा म्हणजे मोठा, प्राण म्हणजे प्राणवायू. तर मोठ्या प्रमाणात ज्या व्यंजनांच्या उच्चारासाठी मुखावाटे अधिक हवा बाहेर टाकावी लागते ते व्यंजन म्हणजे महाप्राण व्यंजन होय. म्हणजे प्रत्येक वर्गातील दुसरं, चौथं व्यंजन हे महाप्राण आहे. जसं क वर्गातील क सोडला तर ख, घ, च वर्गातील छ, झ, ट वर्गातील ठ, थ हे जे आहेत तर हे कसे आहेत महाप्राण आहेत, म्हणून यांना महाप्राण व्यंजने असं म्हटलं जातं. त्याचनंतर स्वराश्रित. स्वराश्रित म्हणजे काय तर वर्णमालेत ज्यांचा उल्लेख नाही पण भाषेत त्यांचा वापर स्वराच्या आश्रयाने होतो त्यांना स्वराश्रित असे म्हटले जाते. आता ज्यांचा वर्णमालेमध्ये उल्लेख नाही पण ज्यांना स्वरांच्या आश्रयाने असल्यामुळे ते स्वराच्या आश्रित होतात, म्हणून त्यांना स्वराश्रित असं
म्हटलं जातं. आता कसं तर अनुस्वाराचं जेव्हाही उच्चारण होतं तर जसं अंबारी अवरती अनुस्वार अंबारी, जसं आपण म्हणतो की स्वतः स्वत त जेव्हा आपण लिहितो तर त चा जो उच्चारण होतो तो त नंतर अ आणि अ नंतर विसर्ग लागतो, म्हणून स्वराश्रित हे स्वरांच्या आश्रयाने त्यांचा उच्चारण केला जातो. त्यानंतर आता आपण अक्षर कशाला म्हणतो, जे आपण व्यावहारिक भाषेमध्ये अक्षर लिहितो तर हे कशा पद्धतीने तयार होतात, तर व्यंजनांमध्ये स्वर मिळवून जो संयुक्त वर्ण तयार होतो त्यास अक्षर असे म्हणतात. म्हणजे कसं तर उदाहरणार्थ आपण बघूया, क अधिक अ बरोबर क, ख अधिक अ बरोबर ख. पण क अधिक अ म्हणजे काय तर क कसा आहे हलंत आहे, त्याचा पाय मोडलेला आहे. ख कसा आहे तर ख चा सुद्धा पाय मोडलेला आहे. मग ज्या वेळेस त्यांना स्वर लागतो आणि त्यांचं उच्चारण हे कसं होतं शुद्ध पद्धतीने केलं जातं तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं की अक्षर तयार होतं. तर अशा पद्धतीने आपण काय शिकलो आहोत, अक्षर हा विभाग शिकलेलो आहोत. आता आपण शब्द बघूया. आता अक्षर म्हटलं की विशिष्ट अर्थ सांगणाऱ्या, म्हणजे ज्याला सार्थ आपण असं म्हणू की दोन किंवा अधिक अक्षर समूहाला शब्द असं म्हटलं जातं. जसे आपण क ख हे जे शब्द बघितले तर हे विशिष्ट अर्थ सांगणारे शब्द जेव्हा एकत्रितरित्या एका ठिकाणी होतात तेव्हा कसं होतं अक्षराचा शब्दामध्ये रूपांतर होतो. जसं आता आपण उदाहरणार्थ बघू की श्रीराम. आता श्रीराम त्यानंतर श्रीकृष्ण हे कसे तर उच्चारण करताना त्यांचा विशिष्ट पद्धतीने अर्थाबोध आपल्याला होतो की श्रीराम म्हटल्यानंतर रामायणातील श्रीराम, श्रीकृष्ण म्हटलं तर महाभारतातील श्रीकृष्ण, असं त्यांचा अर्थ आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीने शब्दांचे विविध प्रकारचे प्रकार असतात. ते स्वरादी म्हणजे ज्यांच्या उच्चारणाच्या सुरुवातीला स्वर आधी येतो त्यांना स्वरादी असं म्हणतात, म्हणजे स्वर आधी. अ ज य अज या शब्दामध्ये काय आहे अ हा सर्वात आधी आलेला आहे. त्यानंतर व्यंजनादी, व्यंजनादी म्हणजे काय तर जसं राम या शब्दामध्ये कोण आधी आलेलं आहे तर र म्हणजे राम, व्यंजन आधी आलेले म्हणून त्यांना व्यंजन आधी असं म्हणतात. आणि स्वरांत, स्वरांत म्हणजे काय तर ज्या शब्दांच्या शेवटी स्वर अंती येतात, शेवटी येतात त्यांना स्वर अंत म्हणजे स्वरांत असं म्हणतात. जसं आता देव व च्या शेवटी व हलंत अधिक अ म्हणजे व, तर शेवटी कोणाला अ म्हणजे त्यांना म्हणतात स्वरांत. आणि व्यंजनांत, व्यंजनांत म्हणजे कसं तर व्यंजनांत शेवटी व्यंजन हे येत असतं. आता शुद्ध व्यंजन कसं आहे तर त हलंत आलेला आहे म्हणून यांना काय म्हणतात हनुमत, म्हणजे काय व्यंजनांत शब्द. तर अशा पद्धतीने आपण आज वर्णमाला, जी संस्कृत भाषेतील मूळ असं म्हटलं जातं की जिथून भाषेची उत्पत्ती होती, तो वर्ण कसे आहेत, त्यानंतर आपण स्वर कशाला म्हणतात, व्यंजन कशाला म्हणतात, अंतस्थ व्यंजन कसे असतात, स्वरांत व्यंजन कसे असतात, कशा पद्धतीने त्यांचं उच्चारण केलं जातं, ह्रस्व दीर्घ प्लुतस्वर व ते कुठे आढळतात. त्यानंतर आपण अंतस्थ, महाप्राण, अल्पप्राण इत्यादी प्रकारच्या संस्कृत भाषेतील परिचयाचा म्हणजे वर्णमालेचा अभ्यास आपण केलेला आहे. तर कृपया करून विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ सतत बघा, नियमित बघा, अभ्यास करा आणि संस्कृत या भाषेचा प्रचार आणि प्रसार करा. धन्यवादः. शुभं भवतु. पुनर्मिलामः. जय श्रीराम.